हे यू ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज ना खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे. पहिले तर सकाळी 8:30 वाजता मी उठलेली आहे. आता फ्रेश झाली मस्त आणि त्यानंतर अना अजूनही झोपलेली आहे. म्हटलं मस्त छान नाश्ता करावा शांततेत. तर तोपर्यंत ती उठून जाणार. प्रिपरेशन तरी एकदम शांततेत होते. तर रोशन तिच्या जवळ थांबलेला आहे. कारण ना ती झोपलेली असते म्हणजे एका माणसाला तिथे पेहराच द्यावा लागतो. कारण ती कधीही उठून चालायला लागेल याचा काहीही भरोसा नाहीये. तर आम्ही तेवढं एन्शुअर करतो की ती झोपली असेल तर आम्ही तिथेच एक जण तरी राहतोच. आणि मग रोशन तिथे थांबलेला आहे. तोपर्यंत मी ब्रेकफास्ट बनवणार आहे. आणि आजच्या दिवसभराचा काय प्लॅन, तर खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोशनचा बर्थडे येणार आहे लवकरच. तर त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट मला घ्यायचं आहे. आणि ते गिफ्ट काय घ्यायचं याचा विचार मी करून ठेवलेला आहे. तर आजच्या या कम्प्लीट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच की मी त्याच्यासाठी काय घेते. त्यानंतर आमचा बॅडमिंटनचा कोर्ट बुक केलेला आहे. तिथे सुद्धा जायचं आहे. आज बॅडमिंटन खेळायचं आहे. आणि ना माझ्यासाठी बॅडमिंटनची स्टिक पण घ्यायची आहे. तर ते घ्यायला सुद्धा आम्ही जाऊ. डिकॅथलॉन मी जाणार आहे. तर डिकॅथलॉनला मी याच्या आधी गेली नाही पण मला रोशन खूप सांगतो की ते खूप छान आहे, तिथे खूप छान आहे. तर जाऊन बघते आज कसं आहे आणि तुमच्याशी पण शेअर करते. त्याचबरोबर ना आम्ही आलो तेव्हापासून घरात काहीच आणलेलं नाहीये. म्हणजे फ्रुट्स, भाजी वगैरे सगळं मम्मीने थोडं दिलं होतं आणि अनायासाठी होते फ्रुट्स. बस तेवढंच आतापर्यंत चाललं. 3-4 दिवस आम्ही त्याच्यावर मॅनेज केलं. कारण ना वर्किंग डेजमध्ये काहीच करायला वेळ मिळत नाही. तर आज वीकेंड आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मला करायच्या आहे. घरात भाजी, फ्रुट्स या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. तर सगळं काही जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो आजचा दिवस खूप बिझी आहे. तर आता सकाळी उठल्या सुरुवात करूया नाश्त्यापासून. आणि जे काही होतं दिवसभर तुमच्याशी मी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. पोहायला लागणारी सगळी प्रिपरेशन मी करून घेतली. इथे ना शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे तेलामध्ये. त्यानंतर इथे कांदा कापून घेतलेला आहे, मिरची आहे आणि कढीपत्ता आहे. आता इकडे तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मोहरी टाकते आणि मग कांदा वगैरे सगळं टाकून फ्राय करून घेते. इथे बघा मस्त पोहे रेडी झालेले आहेत. आता कोथिंबीर नाही त्यामुळे मी वरण टाकू शकत नाही. आजचा दिवस असंच मॅनेज करावा लागेल. तर तुम्ही म्हणाल की पोह्याबरोबर आज चहा कसा नाही, तर ऍक्च्युअली ना आम्ही चहा सोडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर खूप जास्ती जेव्हा आठवण येईल तेव्हाच चहा घेतो, नाहीतर थोडंसं सोडतो आहे सकाळचा चहा. आणि मला तरी काही एवढं नसतं चहा, तर मला तर कधीच आठवण येत नाही. मला आवडत नाही फार. रोशनसाठी म्हणून मी सोबत घेते थोडंसं, असं असते माझं. पण रोशनला घेते कधी कधी आठवण, तर त्यावेळी घेतो. पण असं ट्राय करतोय की जेवढं जास्ती इग्नोर करू शकतो तेवढं सोडूया चहा. आमचं ब्रेकफास्ट होईपर्यंत अनाया उठून बसलेली आहे आणि तिच्या ब्रेकफास्टचा पण वेळ झालेला आहे. कारण 9:30 वाजलेले आहेत आता. तर तिला आज ब्रेकफास्ट मध्ये आम्ही देणार आहे दही. हा नानू, नाही खायचं? नॉट हंग्री? नो? ओके, थोड्या वेळाने खा. ठीक आहे, थोड्या वेळाने. उभी राहायला लागल्यापासून तिची दिवसभर हीच प्रॅक्टिस सुरू असते. आता तर हातात एक एक वस्तू घेऊन उभं राहायचा प्रयत्न करते. आणि असं म्हणतात की बाळांच्या दोन्ही हातांमध्ये सेम वेटचं काहीतरी द्यायचं आणि त्याने काय ना त्यांना बॅलन्सिंग करायला खूप हेल्प होते. तर ती स्वतःच अशा काहीतरी वस्तू घेऊन उभा राहायचा प्रयत्न आता करत आहे. आणि ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर तिला रोशननी मस्त एक राऊंड बाहेरून फिरवून आणलं. त्यानंतर आता ती एकटी आपली खेळत आहे. मी माझं थोडं काम करत आहे. आणि त्यानंतर आता तिचं रोजचं रुटीन आम्ही करणार. म्हणजे तिची आंघोळ वगैरे सगळं मी करून देणार, तिला रेडी करून देणार. तिचं जेवण वगैरे आटपून रेडी करते. आणि मग त्यानंतर आमचं बॅडमिंटनचं कोर्ट बुक आहे तर तिकडे आम्ही निघणार. आमची मसाज करून झाली आणि मला असं वाटत होतं की अनायला थोडीशी झोप येत आहे, म्हणून मी तिला फीड केलं. पण ती काही झोपली नाही. तर म्हटलं चला आता काही वेळ घालवू नाही आणि आपण आंघोळ करून घेऊया. तर आता मी हिला घेऊन चाललेली आहे आंघोळ करण्यासाठी. घरात मी एकटीच आहे. रोशन गेलेला आहे जिमला. तर एकटी मी मॅनेज करून घेते आंघोळ करायला. कारण आजकाल ना अनाय टबमध्ये आंघोळ करते, वळवळ करते, पण मी मॅनेज करून घेते कसं तरी. आणि मग तिला रेडी करते. तोपर्यंत रोशन येईल, आम्ही लंच करूया आणि मग बाहेर पडतो. कारण ना बॅडमिंटनला जायचं आहे. 2चं आमचं कोर्ट बुक आहे. तर त्याच्या 1-1.5 तासाआधी तरी जेवण झालंच पाहिजे. तर चला मग आता हिची आंघोळ करून घेते. इथे नानूची आंघोळ झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 11:15. तर यानंतर तिच्या जेवणाची वेळ होणार आहे. तर लगेच तिचं जेवण पण रेडी करते आणि आमचं जेवण होईपर्यंत ना तिचं जेवण मग थंड होतं. तिला तर अराउंड मी 12:30 वाजता जेवायला देणार. कारण ना तिने थोडंसं फीड केलेलं आहे. नाहीतर मग मी 11, 11:30, 12 असं देते तिला. पण आता थोडंसं लेट देते. नानू बघा इथे रेडी झालेली आहे. पण तिला आता मी ड्रेस घालून दिला नाही कारण जेवण करताना ती ड्रेस पूर्ण खराब करते.
तर जेवण झाल्यानंतरच तिला कपडे घालून देणार मी. पण आता तिची ना मस्त एक छोटीशी पोनी मी टाकलेली आहे. आता तिला केस छान आलेले आहेत, वाढलेले आहेत. आणखी वाढायचे आहेत. जर छान वाढले ना तर मी 2 घालेल, पण सध्या तर एकच जमली. आणि हे बघा छोटीशी मस्त तिची एक अशी पोनी मी घातलेली आहे. खूप क्यूट दिसते. माझी खूप दिवसाची इच्छा होती म्हणून मी तिचे केस वाढवले आणि आता बघा मस्त दिसतंय. आणि मॅडमचं झालं, प्रॅक्टिस सुरू झाली परत. इथे मी अनायासाठी पाणी उकळून रेडी करून घेतलेलं आहे. आता इथे अनायाचं जेवण सुद्धा रेडी झालेलं आहे. तिला मी भरवून देते कारण रोशनला यायला वेळ आहे, तोपर्यंत तिचं जेवण होऊन जाईल आणि मग त्यानंतर आम्हाला जेवण करून लगेच निघता येईल. घे ना बेटू, घे ना मग. आणि आजकाल अनायानं जेवण करायला खूप त्रास देते, फुरकांड्या काढते, मस्ती करते. किती केस वाढले, चुटी बांधून पण केस चुटीत येत नाहीये बेटू. 2 घालावं लागतात, 2, पण तू घालूच नाही देत. इकडे आम्ही भाकरीचा काला मस्त जेवत होतो आणि इकडे अनाया छान खेळत होती. तिला ना मी खुर्चीतच ठेवलं कारण शांततेत जेवण होतं आणि ती छान खेळत पण होती. तर आमचं इकडे मस्त जेवण होत होतं. नानू थँक्यू. आम्ही आंघोळ नाही केली पण रेडी झालो कारण तिथे जाऊन खूप जास्ती घाम येतो. मग म्हटलं नाही, आल्यावरच आंघोळ करू मस्त. तर डिकेटलॉन जाणं तर काही पॉसिबल झालं नाही कारण रोशनला यायला लेट झालं होतं. मग अनायाचं जेवण, आमचं जेवण आणि थोडीशी रेस्ट पण घेतली, 10-15 मिनिटं, फार नाही. आणि आता सगळे रेडी झालेलो आहेत. अनायाला पण मस्त रेडी केलं. तिच्या झोपायची वेळ झालेली आहे, तिची थोडीशी चिडचिड चाललेली आहे. तर आता ना मी गाडीत बसल्यावर तिला फीड करून देते तर ती झोपून जाईल आणि तिथे पण ती स्ट्रॉलरमध्ये झोपून जाते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर मग आता आम्ही निघतो आहे. 1:45 वाजलेले आहे. मला 15 मिनिट्स तरी लागतात जायला. तर बॉटल भरते मी आणि लगेच निघतो आम्ही. रोशन अंकल, बाबाला फोन करा ना. अनाया इथे मस्त सेट झालेली आहे आणि ती इथे आम्हाला अशी बघत असते बॅडमिंटन खेळताना. तर तिचं चांगला एंटरटेनमेंट होतो. इथे मस्त फॅन पण आहे तर तिला हवा लागते. तिला झोप आली की ती झोपून पण जाईल. चिक्कू से अभी पापा ने एक चक्का चोरा पता है. अभी एक छोटी सी बच्ची रो रही है माँ के लिए. लाइन के बीच में गया शटल, ऊपर गया बॉल, फिर बहुत ऊपर होके फिर से स्लीपिंग अपिंग, जल्दी से जाना, शटल गिर गया. मी खेळत होते तेव्हा अनाया खूप क्रँकी झाली होती कारण तिला ना खूप जोराची झोप आली होती. मग रोशनी तिला थोडंसं हातात घेतलं, थोडंसं फिरवलं खांद्यावर घेऊन, तर ती झोपून गेली. मग तिला स्ट्रॉलरमध्ये टाकलं, तिथे मस्त फॅन खाली ठेवलं, ती आरामात झोपली आणि आमचं छान खेळून झालं. आणि खेळून झालेलं होतं. 1-1.5 तास आम्ही मस्त खेळलो. म्हटलं चला आता तरी डिकेटलॉन जाऊन येऊया, आपलं काम होऊन जाईल. मग इथनं आम्ही निघालो. अनाया झोपलेलीच होती, तसंच तिला घेऊन गेलो तिकडे. मग आम्ही सगळे आलो मस्त डिकेटलॉनला. काय का हा अनाया बघा झोपेतून उठली आणि एकदम शॉक आहे की ये कहाँ गए हम. शॉपिंग तर काय करायची नव्हती. मग नुसतं असंच फिरलो कारण मी बघितलं नव्हतं याच्या आधी. म्हटलं एकदा फेरफटका मारावं, बघावं काय काय आहे. सगळ्या स्पोर्ट्सच्या वस्तू इथे मिळतात. तर मग फिरल्यानंतर बस थोडा वेळ 10-15 मिनटं फिरलो कारण ना घरी यायचं होतं. खूप वेळ झाला होता आम्हाला ऑलरेडी. अनाया पण झोपून उठलेली होती, तिला पाणी वगैरे द्यायचं होतं.
अनायाला मग पाणी वगैरे दिलं आणि चहाची वेळ झालीच होती. म्हटलं चला आज बाहेरच चहा पिऊन घेऊ आणि मग घरी जाऊ. रोशनला सुद्धा भूक लागली होती. त्यांनी तिथे बाजूलाच ना नवीन बर्गरचं लागलेलं आहे, तिथे म्हणे ट्राय करूया म्हणून मग तो तिथे गेला. त्यांनी बर्गर खाल्लं आणि मग हे सगळं आवरून आम्ही आलो घरी. घरी येताना आम्हाला 5 वाजले. बॅडमिंटन नंतर आम्ही गेलो होतो डिकॅथलॉनमध्ये, तिथे 1 तास गेला. त्यानंतर मग चहा वगैरे पिला खाली, सगळं आवरून मग घरी आलो आणि आणायला फीट केला. आता घर एकदम राडा पडलेला आहे आणि आता ताई पण आलेल्या आहेत ज्या भांडी वगैरे घासतायत. तोपर्यंत मी घर साफ करते पटापट. आम्ही सुद्धा रेडी होतो आणि मग जायचंय भाजीचं आणायला आणि रोशनसाठी गिफ्ट घ्यायला. तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहे. डिनरचं बघूया, मग काहीतरी बाहेरचंच खावं लागेल कारण आता येत आहेत आम्हाला खूप उशीर होईल. आता ऑलरेडी 5-5:30 होत आहेत. तर चला मग आता माझं जे राहिलं ते पटापट आवरते. आता मी मस्त रेडी झालेली आहे आणि अनायाला बाहेर जायच्या आधी म्हटलं भरवून घेते म्हणजे बाहेर गेल्यावर टेन्शन नाही. तर आता तिला मी केळ स्मॅश केलेलं आहे ते देऊन देते. नानू हे बघ हे बघ. आणि इथे आम्ही सगळे मस्त रेडी झालेलो आहे आणि फायनली आम्ही निघालेलो आहे रोशनसाठी गिफ्ट घ्यायला. आणि मी घेणार आहे त्याच्यासाठी मस्त गोल्ड चेन. तर बघूया त्याला कशी आवडते. त्याला ना प्युअर गोल्डची काही आवडत नाही, त्याला थोडंसं असं रोज गोल्ड वगैरे रोडियम वगैरे मिक्स असलेली आवडते. तर जी काही आवडेल ती आपण त्याच्यासाठी फायनल करूया. मे बी आज नाही जमलं तर आपण अजून काही ऑप्शन्स एक्सप्लोर करूया कारण ना आता 7:15 ऑलरेडी झालेले आहे. तर जाईपर्यंत 7, 7:30, 8 होतात आणि मग माहिती नाही मग आज होईल की नाही. तर आवडली तर आम्ही लगेच घेऊन येऊ कारण आता बर्थडे जवळच आलेला आहे. तर मग आम्ही मॉलमध्येच गेलो. यावेळी आम्ही गेलो मलाबारमध्ये. म्हटलं बघूया इथे काही नवीन डिझाईन्स असेल तर. रोशनला एक चेन आवडली पण होती पण आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं की ती घ्यायची की नाही कारण ती अशी गोल्डसारखी दिसते. माझं थोडं म्हणणं होतं की गोल्डसारखी घे आणि त्याचं होतं की अशी थोडीशी घे वेगळी. तर बघूया. मग आमचं फायनल डिसिजन व्हायचं होतं. म्हटलं थोड्या दिवसांनी येऊन मग जेव्हा केव्हा आपलं मन बनेल तेव्हा येऊन बुक करूया. तोपर्यंत सध्या होल्डवर ठेवलेली आहे. तर तुम्हाला ही चेन रोशनसाठी कशी वाटतं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तर असं झालं आमच्या दिवसाचा शेवट. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.